गणेश उत्सवा निमित्त मूर्तिकारांची या ठिकाणी आपल्याला लगबग पाहायला मिळते आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. अतिशय सुबक अशा गणेश मूर्ती या ठिकाणी मूर्तिकाराने बनवल्यात आहेत. आपल्यासोबत असाच तरुण मूर्तिकार प्रसाद आहे. तर प्रसाद, काय सांगाल, किती दिवस आधी हे मूर्ती बनवण्याचं काम सुरू असतं? एक 8 महिन्या अगोदर काम चालू असतं. त्यासाठी काय तयारी केली जाते मूर्त्या बनवत असताना? सगळं पी-ओ-पी, साचे तयार करावे लागतात पहिल्यांदा. किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती असतात? 6 पासून 14 फुटापर्यंत मूर्ती आहेत. काही किमती वगैरे कसं असतात? मग एक मूर्ती बनवायला किती वेळ जातो? एक मूर्ती बनवायला तशी दिवसात 20-30 मूर्त्या तयार होतात लहान. मोठ्या म्हणलंच तर 10 मूर्त्या तयार होतात. तर मूर्ती बनवायचं म्हणलं तर त्याला ते सुकायला वगैरे ठेवलं हां, जात टाईम असतं. लागतो. 1 तास लागतो त्याला. पी-ओ-पीच्या कशा फास्ट मूर्त्या तयार होतात. प्रसाद, शिक्षण वगैरे काय झालं? मग हे कलरिंगचं वगैरे काम कसं अवगत केलं? हे पहिलं वडिलांनी चालू केलेला व्यवसाय. माझा बी-एस-सी 3rd इयरला आहे. तर वेगवेगळे कलर असतात, तर ते कलर कसं मग ऍडजस्ट करतात आणि मग ते कसं देतात ते? कलर मॅचिंग करून मारायचे, स्प्रेनं कलर मारता येतात. काय कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत तिथे? मूर्त्या लालबागचा राजा आहे, दगडूशेठ आहे, गणेश गल्ले आहे, सरकार आहे. काय किमती आहेत तरी? तीच ₹50 पासून आहेत 25,000 पर्यंत मूर्त्या आहेत. कुठं कुठं विकले जातात? मंगळवेढा, पंढरपूर, इकडे सोलापूर, लातूर, कवठेमंकाळ. आपल्यात सगळ्यात मोठी मूर्ती कुठली आहे? 8 फुटाच्या आहेत मूर्त्या सध्याला. त्याला कोणी कुठल्या जिल्ह्यात मागणी आहे त्यांनी? ती एक मूर्ती आपण लातूरला एक दिली, नंतर ना मंगळवेढला एक दिली. तरी किती मूर्त्या आपण बनवतो तरी या सीझन? सीझनला एक 4,000 मूर्त्या आहेत. आपण जर पाहिलं तर किती आर्थिक उलाढाल होत असेल? ते कुला डायरेक्ट एक 8-9 लाख रुपये होतात. आपण जर पाहिले तर हा तरुण मित्र, आपण जर BSc ॲग्री करतोय आणि या ठिकाणी आता या वडिलांना, कुटुंबाला हातभार लावत या ठिकाणी मूर्त्या बनवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता गणेश उत्सव तोंडावर आहे आणि या मूर्त्या आता विक्रीसाठी या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात.